प्रभूच्या नावाला स्तुती सन्मान आणि गौरव सदा सर्वदा असू दे. परमेश्वर देव महान, परमेश्वर देव आहे. म्हणतो या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर देवाचं वचन रुजावं म्हणून परमेश्वर देवाच्या प्रेरणेच्या प्रार्थनेच्या मार्गदर्शनाद्वारे जे काही बायबल स्टडी आपण घेत आहोत त्याचा पहिला भाग आपला झालेला आहे. आता दुसऱ्या भागाकडे जात असताना आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. अत्यंत थोर दयाळू स्वर्गातील प्रिय, तुझ्या नावाला स्तुती सन्मान आणि गौरव देत आमच्या चरणात व्हायला लाव. दया करून कृपा कर हे बा. आम्ही सर्व तुला मान सन्मान आणि गौरव देत आहोत. तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवाण आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे. ते आमच्या जीवनामध्ये उतरण्याकरता पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर विद्या तुझं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होऊ दे आणि पवित्र आत्म्या परमेश्वर देवाचं मार्गदर्शन तू आमच्यापर्यंत घेऊन ये. ते आमच्या अंतःकरणात कोरण्यात येऊ दे, ते आमच्या हृदयपटावर लिहिण्यात येऊ दे आणि प्रभू आमच्या जीवनामध्ये ते उतरू दे. जे ऐकणारी आहेत प्रभू त्यांना मी तुझ्या हातामध्ये येतात. त्यांच्या जीवनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणारी सर्व सैतान शक्त्या, त्याचे दूत, त्याच्या दुरात्मा शक्तीसमोर, त्याच्या कुयुक्त्या, आकाशातील दुरात्मा शक्तीसमोर, खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेशाचं चुकीचं मार्गदर्शन आणि सर्व प्रकारे मंत्रतंत्र करणे धरणे आणि अनेक प्रकारचे कुविचार हे शिक्षणात मी दमकॉन फेकून देत आहे. आणि प्रभू प्रत्येक अवती मी खायचे दूत आणि देवदूतांचे पारे हे शिक्षणात मी उभा करत आहे. आणि प्रत्येक वचन विवेकांच्या अंतःकरणात कोरण्यात येऊ दे. प्रवेश अधिक गौरव दे. आम्ही सर्व तुला मान सन्मान आणि गौरव दे. पवित्र आत्म्या तुम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या हातामध्ये पडत तारणारा प्रवेश त्याच्या मागतो म्हणून ऐकते त्या. आमेन, आमेन. आपण गेल्यास पाहिलं होतं प्रिय, पाप मनुष्याच्या जीवनात उतरला. आणि मंडळी हे पाहत असताना मंडळी ही काय मंडळीचं कमीत कमी क्वालिफिकेशन गेल्यास आपण पाहिलं होता. कमीत कमी पात्रता, कमीत कमी योग्यता मंडळीमध्ये असणाऱ्या येणाऱ्या लोकांची ते आहे. आणि ते म्हणजे काय? पवित्र आत्म्यानं भरलेले लोक. त्याला आपण पाहिलं होतं प्रियानो करिंदकराच्या पत्रामध्ये पाऊलाने या गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या 12व्या अध्यायामध्ये नाटकाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी तो लोकांना सांगत आहे. प्रथम मंडळीमध्ये परमेश्वर देवानं काही नेमणूक करून ठेवलेली आहे. प्रथम प्रेषित, मग संदेष्टे, आणि मग शिक्षक, मग सुवार्तिक आणि मग पाळक. क्लिअर. त्यानंतर खाली का सर्व कार्य करणारे आणि अनेक प्रकारे सेवा करणारे आणि काळजी वाहणारे वगैरे. शेवटी काय लिहिलेलं आहे? भिन्न भिन्न भाषा बोलणारे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय ही भाषा प्राप्त होत नाही हे गेल्यास आपण पाहिलेलं आहे. म्हणून पवित्र आत्म्याचा अभिषेक मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात असणे आवश्यक आहे. तो गरजेचा आहे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त ज्या जगात जन्मला तेव्हा तो पवित्र आत्म्याच्या द्वारे जगात जन्मलेला आहे. की पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्मलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची वधू सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारेच अभिषिक्त झालेली असणे आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाला, पण वधू सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त असणे गरजेचं आहे. म्हणून तर कमीत कमी पात्रता मंडळीची म्हणजे पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांची आहे. पण आम्ही पाहतो जगामध्ये ज्यावेळेस पाप झालं तेव्हा हवाबाई तिचं नाव नंतर ठेवण्यात आलेलं. आदामाच्या स्त्रीनं सैतानाचं ऐकलं, त्याला प्राधान्य दिलं. त्याचं शब्द ऐकून तिचं अंतःकरण बदललं. तिनं परमेश्वर देवाची इच्छा योजना बाजूला ठेवल्या आणि स्वतः त्या झाडाकडे गेली, हात वर केले, तोडलं आणि ते खाल्लं. आपण गेल्यास पाहिलेला हे वधस्तंभ एदेन बागेमध्ये तयार झालेला आहे. म्हणून तर प्रवेशच्या मस्तकामध्ये काट्याचा मुकुट आहे. ते विचार तिनं थांबवले असते सैतानाचे तर बरं झालं असतं. तिनं पाय थांबवले असते तर बरं झालं असतं. म्हणून पायामध्ये प्रवेश ख्रिस्ताच्या खेळ ठोकण्यात आलेल्या. तिनं हात जरी थांबवले असते तरी बरं झालं असतं. म्हणून हातामध्ये ती खेळ्या ठोकण्यात आलेल्या. आणि वधस्तंभ एदेन बागेमध्ये स्त्रीच्या चुकीच्या वर्तनामुळे तयार झाला. लक्षात ठेवा. आणि मनुष्याच्या चुकीच्या वर्तनामुळे जगामध्ये पाप वाढत चाललेला आहे.
आणि आदामाच्या आणि त्याच्या स्त्रीच्या द्वारे हे पाप जगामध्ये वाढत गेला. ज्यास परमेश्वर देव त्यांना म्हणतो की आदामा तू कुठं आहेस? तेव्हा आदाम म्हणाला तुझा शब्द ऐकून मी भ्यालो, कारण मी नग्न आहे. आणि परमेश्वर देवा त्याला विचारले की तुला कुणी सांगितलं की तू नग्न आहेस? कारण ती दोघं नग्न होती तरी त्यांना समजत नव्हतं, कारण त्यांना संकोच वाटला नव्हता, कारण ते गौरवी परमेश्वर देवाच्या सामर्थ्यामध्ये सानिध्यामध्ये चाललेले लोक होते. परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाचं असल्यामुळं ते गौरवी सामर्थ्य त्यांच्या भोवती होता. परंतु ते सामर्थ्य, ते प्रेझन्स ऑफ द लॉर्ड हे निघून गेलं. जिथं परमेश्वर देव कसा प्रकाश आहे, प्रकाश आहे, आणि प्रकाश आणि अंधकार यांचा मिलाप होतो का? होत नाही, होत नाही. प्रकाशाचा आणि अंधकाराचा मिलाप होत नाही. तर तसेच पवित्रता आणि पापी मनुष्याचा मिलाप होणे शक्य नाही. म्हणून पवित्र परमेश्वर देव, पवित्र 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 अति पवित्र परमेश्वर देव आहे. त्याच्या जीवनामध्ये हा मनुष्य कसा राहू शकेल? ज्यावेळेस त्यानं ते फळ खाल्लं, पातक केलं, तेव्हा त्याचं प्रेझेन्स जे काही आदामामध्ये आणि हवेमध्ये होतं ते निघून गेलं. म्हणून त्यांचे नेत्र उघडले आणि त्यांना समजलं की ते नग्न आहे, ते नग्न आहे. आणि आपण गेल्यास पाहिलेलं आहे की सैतान म्हणाला की तुम्ही मरणार नाही. आदाम जवळजवळ 930 वर्ष जगला. कारण का? कारण आदाम आपण गेल्यास पाहिला की याकोब काय म्हणाला? याकोब म्हणतो पहिला अध्याय 15 वचनामध्ये, परत काय आपण ते वाचत नाही, त्यात गेल्यास सांगितलेला की याकोब म्हणतो की वासना म्हणजे ही गर्भवती होते, म्हणजे जीवनात उतरते आणि पापाला जन्म देते. पाप जन्म पावतं. एदेन बागेमध्ये पाप जन्म पावला, आणि जेव्हा पाप जन्म पावलं तेव्हा ते लागलीच मरणाला उपजवत नाही. तर पाप परिपक्व झाल्यानंतर मरणास उपजविते. जवळजवळ 930 वर्षापर्यंत आदामाच्या नावाच्या जीवनामध्ये ते पाप तसंच परिपक्वतेकडे जाऊ लागला, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये मरण आलं. प्रत्येक जीवात्मा जो पाप करेल तो मरेल, हे बायबल सांगतं. प्रियनो, मग असा मनुष्य या जगामध्ये पापाच्या विचारामध्ये जगत आहे, पापी गोष्टीमध्ये जगत आहे, पापी ठिकाणी राहत आहे, अशुद्धोटाच्या लोकांमध्ये राहत आहे, आणि या सर्व गोष्टीमध्ये राहत असताना प्रभू येशू ख्रिस्त जगात जन्मला. आणि तो कशासाठी जन्मला? जरा योहानच पुस्तक 10वा अध्याय आणि 10वं वचन. योहान 10वा अध्याय 10वं वचन. तो येतो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आमेन. चोर येतो, तो चोरी, घात व नाश करावाच आलेला आहे. चोर काय करतो? चोरी करतो. हा ज्यावेळेस सैतान स्त्रीकडे गेला तेव्हा तिनं त्याच्या विश्वासाची चोरी केली. त्यानं तिच्या विश्वासाची चोरी केली, आणि मग विश्वासाचा घात केला. परमेश्वर देवानं जे त्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्याचा घात तिनं केला. आणि घात केल्यानंतर चोर येतो, तो चोरी, घात व नाश करावायचे. आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये नाश आला, आणि तेच मनुष्याच्या जीवनामध्ये आज तागायत चालत आलेला आहे. पण तो प्रभू ख्रिस्त म्हणतो की मी आलेला आहे तो तुम्हा त्यास जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुल जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलेलो आहे. जीवन प्राप्ती म्हणजे काय? प्रेझन्स ऑफ द लॉर्ड जे आदामानं हवेनं मनुष्यानं हरवलेलं आहे एदेन बागेमध्ये, ते त्याला पुन्हा परत प्राप्त करून देणे. ज्यावेळेस त्या प्रेझन्समध्ये चालू लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये संकोच राहत नाही. ते प्रत्येक गोष्ट ओपन हार्टेड रीतीनं सांगू लागतात, आणि प्रत्येकाचं अंतःकरण एकमेकाबद्दल शुद्ध राहतं. परमेश्वर देवापासून ते काही एक लपवत नाही. कारण दावीद राजा सुद्धा म्हणाला, मी तुझ्या समक्षतेतून कुठं पळू? मी अंधाराला जरी म्हटलं मला झाकून टाक, तर अंधार देखील तुझपासून काही लपवत नाही. मी समुद्राच्या पोल तरी जाऊन थांबलो तरी सुद्धा त्या ठिकाणी तुझे नेत्र मला पाहतात.
मी समुद्राच्या अगदी खोल तळाला जाऊन राहिलो तरी तिथं सुद्धा मी तुझ्यापासून लपू शकत नाही. परमेश्वर देवाच्या प्रेझन्समधून मनुष्य कधीही लपू शकत नाही. मग त्यानं परत परमेश्वर देवाच्या प्रेझेन्समध्ये यावं आणि विपुल जीवनात जगावं. म्हणून प्रवेश गोष्ट ते हरवलेलं जीवन मनुष्याला पुन्हा देण्याकरता जगात आला. माझा प्रवेश गोष्ट जगात आला तरी स्वकीयांकडे तो गेला तर स्वकीयान त्याचा स्वीकार केला नाही. स्वकीयान त्याचा स्वीकार केला नाही. उलट त्याला धरून दिला. त्याला वधस्तंभावर खेळण्यात आला. आम्हाला माहित आहे प्रियानो. आणि प्रवेश गोष्टाला वधस्तंभावर खेळण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि शिष्यांना 40 दिवस तो दर्शन देत राहिला. आणि नंतर तो स्वर्गारोहण होत असताना त्या सांगितले की पित्याकडून प्राप्त होणारी देणगी तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. कारण का यरूशलेमेमध्ये काय परमेश्वर देवाचं मंदिर आहे. परमेश्वर देवाने यरूशलेम आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वर देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे परमेश्वर देवाचं वास्तव्य त्याचं सानिध्य सोडून तुम्ही कुठेही दुसरीकडे जाता कामा नये. म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनावर येईल. परमेश्वर पित्यापासून येणारी देणगी तुम्हाला प्राप्त होईल. मग परमेश्वर पित्यापासून येणारी देणगी मनुष्याला मिळण्याची गरज आहे. म्हणून तर प्रवेश गोष्ट जगात आला. सर्व काही त्यानं व्यवस्थित केलं आणि मनुष्यासाठी ती देणगी जगात पाठवण्याकरता पित्याकडे जाऊन त्यानं रथबंदी केली. पित्याकडे जाऊन त्याने विनंती केली. आणि मग पित्यानं पवित्र आत्मा पेंटिकॉस्ट मधल्या 50व्या दिवशी पवित्र आत्मा जगात पाठवला. पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झालेला शिमोन पेत्र ते घर ज्यावेळेस आम्ही पाहिलेलं प्रियानो. ते घर कसं आहे तर त्या घरामध्ये माडीवरल्या खोलीमध्ये 120 लोक प्रार्थनेत तत्पर होते. अनेक चित्तानं तिथं बसले होते. तेव्हा त्या घरामध्ये अचानक सुसाट्याचा मोठा वारा सुटला आणि ते घर त्यांनी गच्च भरला. त्यांच्या नादानं ते घर गच्च भरलं आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवात त्या प्रत्येकावर एक अशा बसल्या. तेव्हा ते पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झाले व जसे आत्म्यानं त्यांना भाषा दिली त्याप्रमाणे ते भिन्न भिन्न भाषेत बोलू लागले. अन्य भाषा भिन्न भाषा. क्वालिफिकेशन म्हणजे इथलं कमीत कमी पात्रता शिष्याच्या जीवनामध्ये त्या पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी उतरलं. आणि ज्यावेळेस उतरली तेव्हा पवित्र आत्मा शांत बसत नाही प्रियानो. पवित्र आत्मा लगेच प्रभूबद्दल साक्ष देतो कारण तो सत्याचा कैवारी आहे. मग पवित्र आत्म्यानं प्रेरित झालेला पेत्र सर्व शिष्य माडीवरून खाली आले आणि तिथं पुष्कळ यहुदी लोक होते. आणि शिमोन पेत्रानं त्यांना वचन सांगितलं. आणि वचन सांगत असताना तो काय म्हणतो आणि बाजरा प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 36व्या वचनापासून. यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्यात हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले हे इस्रायलच्या सर्व घराण्यांनो तुम्ही समजून घ्या. इस्रायलच्या सर्व घराण्यांना तो काय म्हणतो तुम्ही समजून घ्या. पण परमेश्वर देव इस्रायल कोणा? इस्रायल परमेश्वर देवाना निवडलेला व्यक्ती आहे. त्याबद्दल आपण नंतर कधी पाहूया. पण इस्रायल परमेश्वर देवा निवडलेला व्यक्ती आहे. तो याकोब त्यानं पूर्णपणे आपलं काही लपवलं नाही. परमेश्वर देवासमोर सर्व काही केलं. परमेश्वर देवाची जुंबी केली आणि परमेश्वर देवाने त्याला विचारलं तुझं नाव काय? आणि याकोब काय म्हणतो माझं नाव याकोब. त्यानं स्वतःला लपवलं नाही. तो म्हणाला मीच तो लुच्चगिरी करणारा, मी तो फसवणारा, माझ्या भावाला फसवून माझ्या वडिलाला फसवून मी त्याचे आशीर्वाद स्वतः हिचकावून घेतले असा मी याकोब आहे. मामाचं सुद्धा मी फसवलं. आणि या सर्व गोष्टी कबूल करणारा याकोब तर म्हणतो माझं नाव याकोब आहे. त्यानं काही लपवलं नाही. जे परमेश्वर देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालतात त्यांच्या जीवनामध्ये ते कोणतीही गोष्ट कितीही लपवण्यासारखी असली तर ते लपवू शकत नाही. ते उघड करतात.
कारण त्यांचं अंतःकरण हे प्युअर हार्टेड आहे. हालेलुया. आणि ते मंडळीच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आज याकोब काही लपवत नाही. परमेश्वर देव त्याला म्हणतो तुझं नाव काय, आणि याकोबानं ते स्पष्ट केलं. आणि परमेश्वर देवानं पाहिलं की याकोबानं सगळं काही सांगितलेलं आहे, काहीही एक लपवलेलं नाही. तो म्हणतो आजपासून तुला याकोब नव्हे तर तुला इस्रायल म्हणतील. इस्रायल शब्दाचा अर्थ राजपुत्र. राजपुत्र परमेश्वर देव राजांचा राजा, त्याचे पुत्र आणि कन्या ते राजपुत्र आणि राजकन्या इस्रायल, वचनाचे इस्रायल. इस्रायल लोकांनीच प्रवेश सर्वदस्तवर खिळून मारला. तो पेत्र जेव्हा वचन सांगू लागला, भाषण करू लागला, तेव्हा पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला शिमोन पेत्र म्हणतो, हे इस्रायलाच्या लोकांना तुम्ही सर्व लक्षात घ्या, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला परमेश्वर देवानं मेलेल्यातून उठवून ख्रिस्त व प्रभू केले आहे. हालेलुया. ख्रिस्त व प्रभू केलेला आहे. आणि ऐकल्याबरोबर ते काय म्हणतात पुढं, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणामध्ये चुरचूर लागली. चुरचूर जे परमेश्वर देवाच्या वचनामध्ये चालण्यास सिद्ध होऊ लागतात, त्या मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते प्रभूचा स्वीकार करू लागतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागते. चुरचूर लागते. ते वचन त्यांना झोंबलं. ते वचन त्यांना चुरचूर लावणारं झालं. आणि त्यांनी शिमोन पेत्रावर हल्ला केला नाही. आम्ही पाहतो की हल्लीच्या दिवसामध्ये जरा जरी पास्टर किंवा कुठलाही देवासेवक काही वचन बोलला, जे वचन लागलं टोचल्याबरोबर लगेच ते लोक त्याच्या विरोधात बोलू लागतात. सावध राहा. सावध राहा. हे मंडळीचं क्वालिफिकेशनमध्ये जात नाही. मग ज्यावेळेस मी प्रभूच्या उर्दूमध्ये चालण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचे लोक होतात, तेव्हा ते वचन चुरचुरू लागला. त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली. आणि ते काय म्हणाले पुढं बाबा, पुढं ते काय म्हणाले, आणि ते पेत्र व इतर प्रेषित यास म्हणाले, बंधुजनो आम्ही काय करावे. पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा. बंधुजनो आम्ही काय करावे, आम्ही हे केलं आहे. त्यांनी कबुली दिली. ज्यावेळेस तुम्ही प्रभूचा स्वीकार करू लागता तेव्हा प्रभूकडे आल्याबरोबर तुमच्या अपराधांची कबुली देणे गरजेचं आहे. पश्चाताप करणे, कबुली देणे, कबुली देणे. आणि ज्यावेळेस कबुली दिली जाते तेव्हा परमेश्वर देव तुमचं नाव बदलेल. तुमचं नाव बदलेल. तुम्हाला इस्रायलाच्या घराण्यामध्ये राजपुत्रांमध्ये तो नेईल. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वर देव त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार नंतर तुम्हाला मिळेल. पण तू जर कबुलीच दिली नाही तर काही एक मिळत नाही. काही एक मिळत नाही. म्हणून तर एका बंधूनं मला विचारलं, वचन सांगत असताना सांगितल्यानंतर प्रेयर झाल्यावर मला विचारलं, असं कोणतं पाप तुम्ही केलं म्हणून तुम्हाला पश्चाताप करावा असा वाटला. हालेलुया. आणि मी त्यांना म्हटलं, अंकल तसं नाही. बायबल सांगता, दावीद राजा म्हणतो, स्तोत्र 51:5 वचन, मी जन्माचाच पापी आहे. मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हापासूनचा मी पातकी आहे. पाप करण्याकरता असं कोणतं पाप म्हणण्याची गरज नाही. ते पाप ऑलरेडी मनुष्याच्या जीवनामध्ये अनुवंशिकरित्या चालत चाललेला आहे. म्हणून तो म्हणतो जन्माचाच मी पापी आहे. मग पापी मनुष्याला पश्चातापाची गरज आहे. मग ते म्हणतात चुरचूर लागल्यावर लगेच म्हणतात आम्ही काय करावे. बंधुजनो आम्ही हे केलेला तर आता आम्ही काय करावे. आणि तेव्हा शिमोन पेत्र त्यांना काय म्हणाला, पुढं बाबा, पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या. आमेन. हालेलुया. शिमोन पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा. पश्चाताप, रिपेंट. पश्चाताप करा. आणि पश्चातापाच्या 8 पायऱ्या आहेत. काहीतरी बायबल स्टडीमध्ये आपल्याला जमलं तर आपण ते पाहूया. पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. वचन काय सांगत आहे, पवित्र आत्म्यानं भरलेला शिमोन पेत्र म्हणतो, पश्चाताप करा. ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता
तुमचं पाप पदरी घेता, कबुली देता, मान्य करता, स्वीकारता आणि प्रभूला अनुसरून चालण्यास तयार होऊ लागता, तेव्हा पश्चाताप केल्यानंतर पापांची क्षमा लगेच मिळत नाही हो. पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण पापाची क्षमा ही प्रत्येकाला वैयक्तिकरित्या प्राप्त होते. वैयक्तिकरित्या तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, तुमच्या पापांची क्षमा प्राप्त व्हावी म्हणून. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेता, पाण्याचा बाप्तिस्मा, येशू ख्रिस्ताच्या नावात पाण्याचा बाप्तिस्मा घेता, तेव्हा तुमच्या पापांची क्षमा प्राप्त होते. इतर वेळेस होत नाही. सावध राहा. हे मी सांगत नाही, बायबल सांगत आहे. वचन काढा, वचन वाचा आणि ते नमूद करून अगदी ते फिक्स लक्षात ठेवा. जो पश्चाताप करत नाही, आपलं पाप कबूल करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला जात नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेत नाही, त्याच्या पापाची क्षमा केली जात नाही. पण कित्येक लेकरं बाप्तिस्म्यासाठी काकू करू लागतात. बाप्तिस्मा म्हणजे काय? बाप्तिस्मा शब्द बॅप्टिझम शब्दापासून आलेला. पण त्या बाप्तिस्म्याबद्दल मी तुम्हाला नंतर पुष्कळ गोष्टी सांगेन. बुडून बाप्तिस्मा, इमर्शन बॅप्टिझम हाच बाप्तिस्मा आहे. पूर्णपणे डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही पाण्यामध्ये बुडणे आवश्यक आहे. म्हणून तर त्या बाप्तिस्म्यासाठी प्रभूने ज्यावेळेस मी प्रभूला विचारले बाप्तिस्मा कसा काय, बुडूनच कशासाठी घ्यायचा, काय करायचा, मला कोणी उत्तर देऊ शकलं नाही. पण तो पवित्र आत्म्यानं मला ते मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा काय म्हणतो, त्यानं मला योहान 3:3 वाच म्हटला. आणि ज्यावेळेस मी योहान 3:3 वाचले, नव्याने जन्मल्याशिवाय कुणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. मग निकेदम काय म्हणतो, म्हातारा झाला मनुष्य नव्याने कसा जन्मेल, त्याला पुन्हा मातेच्या उदरात जाणे आणि जन्म घेणे होईल काय. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कुणाचाही प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. हालेलुया. मग पाण्याचा जन्म म्हणजे टोटल बाप्तिझम आहे. बॅप्टिझम म्हणजे पाण्याचा जन्म. मनुष्याचा देह आईच्या उदरामध्ये तसा झाकलेला राहतो आणि ज्यावेळेस त्याचा जन्म होऊ लागतो तेव्हा मस्तक बाहेर येतात. मस्तक प्रथम बाहेर येतं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, आणि मग नंतर शोल्डर्स, हात बाहेर येतात आणि मग पाय बाहेर येतात. जेव्हा बाप्तिस्म्यासाठी तुम्ही जाता तेव्हा त्याला पाण्यात बुडवलं जातं आणि मस्तक प्रथम बाहेर येतं, डोकं बाहेर येतं. प्रियानो, आणि ज्यावेळेस मस्तक पाण्यातून बाहेर येतं त्यानंतर मग तुम्ही पाण्यातून बाहेर येता तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर पाण्याच्या बाहेर येतं. हे पाण्याचा जन्म म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा आहे. लिहून ठेवा, लिहून ठेवा. हे पवित्र आत्म्यानं शिकवलेल्या गोष्टी आहेत. म्हणून हे जे सांगत असताना त्या मेसेजसाठी मी लिहायला लावलेला की होली स्पिरिट फिल्ड मेसेजेस. होली स्पिरिट फिल्ड मेसेजेस का? कारण पवित्र आत्म्याने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हा बाप्तिस्मा पाण्याचा जन्म आहे हे लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात घेऊ नका, कारण चुकीचे लोक, खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश ते चुकीच्या गोष्टी सांगू लागतात. सावध राहा. पाण्याचा जन्म ज्यावेळेस तुम्ही घेता तेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावात पाण्याचा जन्म घ्या, बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला प्राप्त होईल. आणि बाप्तिस्मा घेत असताना जो बाप्तिस्मा करणार आहे तो पवित्र आत्म्यानं भरलेला अभिषेक असणे आवश्यक आहे. त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाण्याच्या बाप्तिस्म्याकडे योहानाकडे गेला तेव्हा योहान काय म्हणतो, प्रभूजी मी तुम्हाकडे यायला हवा तर तुम्ही मजकडे कसं काय. आणि प्रभू काय म्हणाला, हे होऊ दे, कारण हे होणं अगत्याचं आहे. तुमच्या माझ्यासाठी प्रभूनं मार्ग घालून दिलेला आहे. मग योहान कसा आहे? योहान एलियाच्या आत्म्यानं भरलेला आहे. आणि एलियाजवळ कसला आत्मा होता? परमेश्वर देवाचा पवित्र आत्मा होता. पवित्र आत्म्यानं अभिषेक असा योहान प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा त्या ठिकाणी करत आहे. आणि बाप्तिस्मा करत असताना
येशू पाण्यातून मग नंतर बाहेर आला तेव्हा आकाश उघडला आणि पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याचवर उतरला. हे फार मोठे रहस्य या ठिकाणी आहे. आपण कधीतरी याबद्दल मी तुम्हाला सांगेन, पण ते लिहून ठेवा. यामध्ये फार मोठं रहस्य आहे. आणि ज्या पवित्र आत्मा प्रभू ख्रिस्तावर उतरला, कबूतर नव्हे कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा प्रभू ख्रिस्तावर उतरला. प्रभू ख्रिस्त पवित्र आत्मा कसा आहे? ही इज ए पर्सन. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. त्या पवित्र आत्म्या व्यक्तीनं प्रभू ख्रिस्ताला डोक्यापासून पायापर्यंत साकलं, लॅमिनेटेड केलं. म्हणून तर प्रभू ख्रिस्त लोकांना दिसत होता. पण ज्यावेळेस तुम्ही प्रभू ख्रिस्ताकडे बाप्तिस्म्याला जाता तेव्हा बाप्तिस्मा घेतल्यानंतर ख्रिस्त तुम्हाला झाकतो, तेव्हा तुम्ही यांनी दिसत नाही, ख्रिस्त दिसू लागतो. कारण ख्रिस्त म्हणजे काय? अभिषिक्त. तो अभिषिक्त आम्ही आमच्या जीवनात परिधान करतो. ठीक आहे ना? गलतीकरासपत्र 3 अध्याय 27 वचन. गलतीकरासपत्र 3 अध्याय 27 वचन. हालेलुया. आय गिव्ह यू प्रेज जीसस. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेता तेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला झाकतो. प्रेज द लॉर्ड. येशू झाकत नाही, येशू बरोबर अभिषिक्त करणारा अभिषिक्त असा पवित्र आत्मा हे दोघंही तुम्हाला झाकतात. त्याच्यामुळे तुम्ही आणि मी लोकांना दिसत नाही, ख्रिस्त दिसू लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि हेच नेमकं परिशुद्धांच्या कृत्यामध्ये अंत्योक्या या ठिकाणी झालं. अंत्योक्या या ठिकाणी काय झालं? ज्याच लोकांनी मंडळीकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे पाहिल्यावर ते काय म्हणतात? हे ख्रिस्ती, हे अभिषिक्त, हे ख्रिस्ताप्रमाणे दिसतात. ख्रिस्त यांच्यातून प्रगट होत आहे. पण मंडळीचं कमीत कमी पात्रता पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांची आहे. ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा स्वीकारता तेव्हा प्रभू तुम्हाला सांगतो आणि प्रभू ख्रिस्ताला पवित्र आत्मा लॅमिनेटेड करतो, म्हणजे ख्रिस्त तुमच्यातून प्रगट होतो. हालेलुया. हे रहस्य लिहून ठेवा. हे पवित्र आत्म्यानं सांगितलेले रहस्य आहेत. हे पवित्र आत्म्यानं दाखवलेल्या गोष्टी आहेत. हे बायबल ट्रेनिंग कॉलेजमध्ये स्टडीमध्ये कुठल्याही गोष्टी टीचर तुम्हाला शिकवणार नाही. सावधरा. ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं भरलेले लेकरं प्रभू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा स्वीकारतात, प्रभूचा स्वीकार करणारी लेकरं त्याच प्रभू ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेतात, ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावतात, तेव्हा ते मंडळीमध्ये गणले जातात. तोपर्यंत प्रभू ख्रिस्ताच्या वधूमध्ये आणि मंडळीमध्ये, परमेश्वर देवाच्या मंडळीमध्ये गणले जात नाही. प्रभू ख्रिस्ताच्या वधूमध्ये मग तुम्ही गणले जाल. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या वधूमध्ये गणले जाता तेव्हा प्रभू वधूला लवकर नेण्याकरता येणार आहे. म्हणून मंडळीमध्ये गेल्यास आपण पाहिलं होतं 1 करेन 12 अध्याय आणि 28 वचनामध्ये की परमेश्वर देवानं मंडळीमध्ये कित्येकास नेमलेलं आहे. आणि कुणाकुणाला नेमलेला आहे? प्रथम प्रेषित, मग संदेष्टे. एफेसला लिहिताना पौलला या गोष्टी पुन्हा स्पष्ट करतो. एफेसकरासपत्र 4 अध्याय आणि 11 वचन. मंडळीमध्ये कुणाकुणाला नेमलेला आहे? प्रथम प्रेषित. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. प्रथम प्रेषित, मग संदेष्टे, मग पाळक, मग शिक्षक, मग सुवार्थिक आणि मग पाळक. पाळक शेवटी आहात. पण मेन पाळक शेवटी आहात. मेन पाळक म्हणजे त्या 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये जे बसतात ते मेन पाळ आहे. मेन पाळामध्ये 5 फोल्ड मिनिस्ट्री भरलेली आहे. पुण्या 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये प्रथम प्रेषित. मग मंडळी ही कुणाच्या शिक्षणात जाण्याची गरज आहे? मास्टरच्या, इव्हँजलिस्टच्या किंवा टीचरच्या नव्हे, तर प्रेषितांच्या कृत्यात लिहिलेलं आहे. हे ना 2 अध्याय 42 वचन.
प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. आमेन. या 5 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. 5 फोल्ड मिनिस्ट्री. ही 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये 5 गोष्टी आहेत आणि या 5 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून ज्या 5 गोष्टी प्रथम प्रेषित पण तुमच्या जीवनात असेल आणि तुम्ही अभिषिक्त असाल म्हणजे संदेष्टे असाल, नंतर शिक्षक असाल, मग सुवार्तिक असाल आणि पाळक असाल, या 5 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने जर प्राप्त झाले असतील तर तुम्ही शेफोड होता, तुम्ही मेंढपाळ होता. लक्षात ठेवा, मेंढपाळ. मेंढपाळाच्या जीवनामध्ये वास्तव म्हणजे मेंढपाळ नव्हे प्रियानो, मेंढपाळ म्हणजे प्रवेश गुस्ता जो उत्तम मेंढपाळ आहे. मग प्रवेश गुस्ताच्या जीवनामध्ये या संपूर्ण 5 फोल्ड मिनिस्ट्री भरलेली आहे, 5 फोल्ड मिनिस्ट्री भरलेली आहे. म्हणून तर पाऊल म्हणतो ते प्रेषितांच्या शिक्षणात. मंडळी कुणाच्या शिक्षणात जाण्याची गरज आहे? प्रेषितांच्या. मग शिकवणारा प्रथम प्रेषित, मंडळीमध्ये प्रथम प्रेषित परमेश्वर देवाने ठेवलेला आहे. 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये प्रेषित आणि संदेष्टे हे 2 लोक असे आहेत जे तुम्ही आणि मी होऊ शकत नाही. आमच्या कर्तृत्वामुळे किंवा आमच्या अभ्यासामुळे किंवा आमच्या चांगल्या वागण्यामुळे, आमच्या प्रार्थनेमुळे आम्ही ते होऊ शकत नाही. तर परमेश्वर देवाची त्या देणगी आहे. परमेश्वर देव नेमतो. प्रवेश गुस्तानं प्रेषितांना नेमला, निवडून घेतला. संदेशाला परमेश्वर देव नेमतो, पवित्र आत्मा त्याच्या जीवनावर उतरतो आणि मग संदेशा परमेश्वर देवाचा सेवक होतो, परमेश्वर देवाचा निरोप्या होतो. तो शिक्षक तुम्ही अभ्यास करून होऊ शकता, सुवार्तिक तुम्ही वचन सांगून होऊ शकता, पाळक तुम्ही बायबल ट्रेनिंग कॉलेज घेऊन होऊ शकता. प्रियानो, पण ते तिघं सुद्धा ते 5च्या 5 पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेले असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा असे 5 पवित्र आत्म्यानं भरलेले होतात तेव्हा त्या मंडळीमध्ये हे गौरव उतरतात. प्राइज द लॉर्ड. मंडळीमध्ये गौरव उतरतात आणि गौरव उतरण्याकरता हे 5 फोल्ड मिनिस्ट्री फार महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये असणारं प्रेषितांच्या शिक्षणा. क्लिअर? मंडळीतल्या प्रत्येक लहान थोरांनी जे पवित्र आत्म्यांना भरलेले आहेत, जे पवित्र आत्म्याचा स्वीकार केलेले लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये पापांची क्षमा झालेली आहे, पश्चाताप झालेला, प्रवेश गुस्ता नाव त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला, त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, त्यांच्या जीवनामध्ये पेत्र काय म्हणाला, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही सर्वजण प्रत्येक जण बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. प्रियनो सहोदरा, 2रा अध्याय 38वा वचन, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, पवित्र आत्मा बाप्तिस्म्यानंतर प्राप्त होतो. परमेश्वर देवाची इच्छेनुसारच तो प्राप्त होतो. मग काही लेकरांच्या जीवनामध्ये बाप्तिस्मा व्हायच्या आधी तो त्यांना अभिषेक प्राप्त होतो, त्यांची निवड होते आणि त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त होतो, अन्य भाषा त्यांना प्राप्त होते. मी माझ्या जीवनामध्ये याचा अनुभव घेतलेला आहे. काही लेकरांना वचन सांगत असताना, प्रार्थना करत असताना पराक्रम्यावर सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि मग नंतर मी त्यांचे बाप्तिस्मे केलेले आहेत. मी म्हटलं, प्रभू हे कसं काय? आणि प्रभू पवित्र आत्म्यानं आठवण करून दिली आणि सांगितली, पहा कर्नेलियसच्या ठिकाणी जेव्हा शिमोन पेत्र भाषण करू लागला तेव्हा त्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला, प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झाला. आणि मग शिमोन पेत्र म्हणतो, आम्हाला जसा आत्मा मिळालेला आहे तसा यांनाही मिळालेला आहे, आता या पाणी यांच्यासाठी कोण ना करे. तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक जरी झाला तर तुम्ही बाप्तिस्मा, पाण्याचा बाप्तिस्मा कॅन्सल करू शकत नाही. लक्षात ठेवा. कारण पाण्याचा बाप्तिस्मा त्या काळामध्ये फक्त यहुदी लोकच घेत असत. बाकीच्या ख्रिस्ती इतर लोकांना ते घेता येत नव्हतं, यहुदी इतर लोकांना ते घेता येत नव्हतं, पण विदेशांना ते घेता येत नव्हतं. म्हणून शिमोन पेत्र म्हणतो, आम्हाला जसा प्राप्त झाला तसा पवित्र आत्मा, परमेश्वर देवाचा आत्मा यांनाही प्राप्त झालेला, आता पाणी यांना कोण न करे.
पण पाण्याचा बाप्तिस्मा तेव्हा पेत्रानं आज्ञा केली आणि त्या सर्वांचा पाण्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हा अनुभव मी घेतलेला आहे. नंतर मी त्यांचा बाप्तिस्मा केलेला आहे. काय लेकरांच्या जीवनामध्ये पाण्यामध्ये उतरतानाच त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या जीवनावर उतरलेला आहे. सावध राहा. जितकं तुम्ही त्याला समर्पित व्हाल तितकं पवित्र आत्मा तुमच्या जीवनात लवकर येईल. काही लेकरांच्या जीवनामध्ये पाण्याच्या बाप्तिस्म्यानंतर काही काळ लोटतो आणि नंतर मग पवित्र आत्मा त्यांच्या जीवनावर उतरतो, त्यांना अन्य भाषा प्राप्त होते. पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल. मग पवित्र आत्म्याचं दानानं भरलेल्या मंडळीला शिक्षण देणारा पवित्र आत्म्याशिवाय जर असेल तर तो काय शिक्षण देणारा आहे? मंडळीला शिक्षण देण्याकरता जे पवित्र आत्म्यानं भरलेली मंडळी आहे तिला शिक्षण देण्याकरता असणारा तो प्रेषित पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेला असणे आवश्यक आहे. म्हणून तर पहिल्या मंडळीमध्ये सर्व प्रेषित पवित्र आत्म्यानं अभिषिक्त होते. म्हणून तर पहिली मंडळी ती प्रेषितांच्या शिक्षणात, ते इतर कुणाच्या शिक्षणात गेले नाही. ते प्रेषितांच्या शिक्षणात गेले. तुमचंही जीवन प्रेषितांच्या शिक्षणात चालणे आवश्यक आहे. प्रेषित म्हणजे अपॉस्टलिक चर्चमध्ये असणारे लोक, ते पास्टर्स ते नव्हे. प्रिय लोक, प्रेषित ज्याला परमेश्वर देव पवित्र आत्म्याद्वारे निवडतो आणि त्याला तो राखतो, तो मग तुमचा पास्टर जर पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेला असेल, तो प्रेषितपणाकडे सरकत चाललेला आहे, तर तो जे काही शिकवतो ते लक्षात ठेवा. तो जे काही शिकवतो ते आचरणात आणा. तो जे काही सांगतो ते स्वीकारायला सुरुवात करा. म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये त्याच्यातून अधिक आणि अधिक वाढत जाईल. हालेलुया. मंडळीमध्ये जर शिक्षण घ्यायचं तर ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिल्याप्रमाणे ते प्रेषितांच्या शिक्षणात, अभिषिक्त अशा प्रेषितांच्या शिक्षणामध्ये तुम्ही चालणे गरजेचं आहे. सावध राहा. इतर कोणत्याही शिक्षणाकडे वळू नका. आपले अंतःकरण लीन नम्र करा. आपल्या त्याच कंसकांताला शरण जा. त्याला सांगा, प्रभू हा पाय मी इथं आहे, मला सहाय्य कर. मी प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात राहण्याकरता मला सहाय्य कर. या 5 गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये घेण्यास तयार आहे. तुम्हाला स्पर्श कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अत्यंत तू हृदयावर सगळं ठेव. तुझ्या नावाला स्तुती, सन्मान आणि गौरव देता तुझ्या चरणाजवळ लाव. दया करून कृपा कर. देवा, हे तुझे लोक आहेत ज्यांनी पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार करून ते प्रभूचा स्वीकार केल्यामुळं पाण्याच्या बाप्तिस्म्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये मिळण्याकरता त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि प्रभू आता ते प्रकाशाचे पुत्र आणि कन्या होण्याकरता सिद्ध होत असताना त्यांना लागणारं शिक्षण हे प्रेषितांच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये बसलेल्या सामर्थ्यशाली जे प्रथम प्रेषित मंडळी तू ठेवलेल्या त्यांच्या शिक्षणात चालण्याकरता त्या प्रत्येकाला सिद्ध कर. हालेलुया. ते सर्व मार्गदर्शन त्यांना प्राप्त होऊ दे. ते प्रेषितांच्या शिक्षणात वाढू दे. कोणत्याही चुकीच्या शिक्षणाकडे त्यांना वळू दे नको. सर्व चुकीचे शिक्षण खोटे, ख्रिस्तान खोटे, संदेष्टे यांचं चुकीचं मार्गदर्शन येशूच्या नावात मी दमकावून फेकून देत आहे. जे ज्या ठिकाणी काही लेकरं बाप्तिस्म्याला विरोध करणारी आहेत, प्रियमा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे वचन ऐकावं, वाचावं, ग्रहण करावं आणि स्वीकारावं आणि त्यांना समजावं आणि त्यांनी स्वीकारावून आपल्या जीवनात घ्यावं की त्या येशू ख्रिस्ताच्या नावात पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्याशिवाय पश्चाताप करून त्याच्या पापाची क्षमा त्याला मिळत नाही. पापाची क्षमा मिळवण्याकरता त्याने पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावा. म्हणजे पवित्र आत्म्याचं दान त्यांना प्राप्त होईल. असं हे सर्व मार्ग जो तो आज शिकवलेला आहे प्रभू, तो ग्रहण करण्याकरता या तुझ्या लेकरांना म्हणजे इतरांना वचन पुन्हा ऐकायला सांगतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरलं जाऊ दे. जमान दे मला आपण धन्यवाद देता.
ते जे काय ते तुझकडे मागत आहे ती कोणतीही गोष्ट असू दे, आजार, समस्या, अडचणी आणि प्रश्न येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून मी कायमचं काढता आहे. आणि तुझं सत्य त्यांना समजत जाऊ दे. यमान देवल धन्यवाद दे. तारणारा प्रवेश त्याच्या नावात मागतो माहिती घ्या. आमेन.